मित्रांनो नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनेलवर आपण शेतीतील नवीन प्रयोगांबद्दलची माहिती देत असतो. आम्ही स्वतः रत्नागिरीमध्ये राहत असून हळद लागवड आणि बांबू शेतीवर आम्ही काम करत आहोत. तसंच कोकणामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी होतात याबद्दलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलीच आहे. तर आज आपण निघालो आहे देवरुखला आपलं एक काम आहे, त्या कामानिमित्त निघालो आहे. पण आम्हाला जाताना एक अशी गोष्ट कळाली आहे की देवरुखमध्ये निवे म्हणून गाव आहे. तर निवे गावामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती एका व्यक्तीने केलेली आहे. ते इथे नसतात, त्यांनी केअरटेकर ठेवलेला आहे तिथे. पण त्यांच्या शेताबद्दल आपल्याला माहिती मिळाली आहे. जवळपास 1 एकर त्यांचं शेत असेल. तर आता आपण तिथे निघालो आहे, थोड्याच वेळात तिथे पोहोचू. तर तुम्ही नक्की आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ड्रॅगन फ्रूटबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल की त्याची शेती कशी करावी आणि त्याच्यामध्ये किती फायदा आहे, कशा पद्धतीने त्याची लागवड होते, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण तुम्हाला देऊ. पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल. जर तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला सांगितलात की तुम्हाला ड्रॅगन फ्रूटबद्दलची माहिती हवी आहे, तर आपण नक्कीच हा व्हिडिओ तुमच्याबद्दल बनवून पोहोचवूया. चालेल. तर आता आपण निघतोय रत्नागिरीवरून. इथून साधारण आपल्याला एक अर्धा तास लागतो त्या निवे गावामध्ये पोहोचण्यासाठी. निवे गावामध्ये हायवे टच त्यांचा प्लॉट आहे. आश्रमशाळा आहे निवेमध्ये, त्याच्या बरोबर समोर. त्यामुळे ज्यांना कोणाला तिथे जायचं असेल तर स्क्रीनवर आपण आपला नंबर देतोच आहोत. तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दलचं योग्य मार्गदर्शनसुद्धा करू. चालेल. तर आता आपण निघूया. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीपासून जवळ देवरुख या गावामध्ये. आणि आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ड्रॅगन फ्रूटची शेतीसुद्धा कोकणात होते. तर तुम्हाला मी आता दाखवतो आहे एक ड्रॅगन फ्रूटची शेती झालेला एक प्रयोग. चला बघूया. तुम्ही बघू शकता निवेद या गावामध्ये अगदी रोड टच त्यांचा ड्रॅगन फ्रूट केलेल्या शेतीचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत निवे गावात. आणि तुम्हाला जर इकडचा स्टॉप माहिती असेल, आश्रमशाळा म्हणून निवे गावात आहे. त्याच्या बरोबर समोर हा आपला प्लॉट आहे. तुम्हाला माझ्या पाठीमागे स्क्रीनवर दिसतो आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी ह्याची लागवड केलेली आहे. तर आता आपण बघूया त्यांच्या प्लॉटबद्दल सर्व कशा पद्धतीत त्यांची लागवड आहे ते. तर आता तुम्ही बघत आहात कोकणात केलेली ड्रॅगन फ्रूट शेती. समोर तुम्हाला दिसत आहेत ड्रॅगन फ्रूट लागलेले. यासाठी तुम्हाला सिमेंटचे पोल बांधावे लागतात, ज्यावर ड्रॅगन फ्रूटची ही वेल सोडलेली असते. आता तुम्हाला दिसत असेल 2 सिमेंटच्या पोलच्या मध्यभागी त्यांनी अननस हे आंतरपीक म्हणून घेतलेले आहे. त्यांचं लागवडीचं हे पहिलंच वर्ष आहे. जवळपास 650 सिमेंटचे पोल त्यांनी बसवलेले आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत ते यामध्ये आंतरपीक नक्कीच घेऊ शकतात. त्यांनी लागवडीसाठी बेड सिस्टीमचा वापर केलेला आहे. तसेच त्यावर मल्चिंग पेपरसुद्धा लावलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जो ड्रॅगन फ्रूट दिसत आहे तो जवळपास 250 ते 350 ग्रॅमचा नक्कीच आहे. ड्रॅगन फ्रूटसाठी पाण्याचा निचरा होणारी काळी किंवा तांबडी माती चालू शकते. ड्रॅगन फ्रूट लावण्यासाठी सिमेंटचे पोल लावावे लागतात. ते एकरी 700 पोल बसतात. एका पोलवर 4 रोपे बसतात, म्हणजे टोटल एकरी 2800 रोपे लागू शकतात. या सगळ्याचा खर्च त्यांना जवळपास 5 ते 6 लाख रुपये एकरी आलेला आहे. 18 महिन्यांनी याला फुलं येतात आणि 30 ते 40 दिवसांनी त्याचे फळामध्ये रूपांतर होते. फळांची किंमत म्हणाल तर कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 100 ते 120 रुपये प्रति किलो दराने ते मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात. तुम्ही बघू शकताय इथे त्यांनी त्यांच्या कंपाऊंडला बांबूची सुद्धा लागवड केलेली आहे. अगदी व्यवस्थित नियोजन करून त्यांनी त्यांचं हे फार्म डेव्हलप करायला घेतलेलं आहे. पुढच्या 2-3 वर्षामध्ये अजून छान पद्धतीने हे सर्व दिसेल अशी आपण आशा करू. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आपल्या पाठीमागे ड्रॅगन फ्रूट शेती. कोकणात नवनवीन प्रयोग सुरू आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, ही जी म्हण आहे ती इथे खरी ठरते. पाठीमागे तुम्ही बघताय पूर्ण 1 एकर क्षेत्र त्यांनी ह्याच्यात व्यापलेलं आहे. आणि खूप छान पद्धतीने इथे लागवड झाली. हे पहिलंच वर्ष आहे त्यांचं, पण नक्कीच याच्यातून त्यांना यश मिळेल. तर असे अनेक व्हिडिओ आपण घेऊन यायचा प्रयत्न करतो आहे कोकणात, की ज्यांनी भात, आंबा, काजू ह्याच्या व्यतिरिक्त काही नवीन केलेलं आहे. तर अशा सर्वांचे आपल्याला नक्कीच अभिप्राय घ्यायचे आणि त्यांची शेती सगळ्यांपर्यंत आणायची आहे. त्यामुळे आजच्यापुरती आपण तुमची रजा घेतो आहे. ओके, धन्यवाद. हळद लागवड, बांबू लागवड आणि मिलिया डुबिया लागवडच्या प्रशिक्षणासाठी आम्हाला नक्की संपर्क करा.